कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपात जुंपण्याची शक्यता. सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाकडून आदेश. काही शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा, सूत्रांची माहिती. तर फडणवीसांकडून या घटनेची दखल. अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. शिंदेंच्या नावाला पवारांनी विरोध केला नव्हता, शिवसेना नेत्यांचा दावा. तर महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी शिंदे ज्युनियर होते, भुजबळांची प्रतिक्रिया. शिवसेना नेत्यांचा दावा भुजबळांनी खोडून काढल्याची चर्चा. एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, गाडी बॉम्बनं उडवण्याचा गोरेगाव पोलिसांना अज्ञात व्यक्तीकडून ईमेल. पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू. दादांच्या सर्व मंत्र्यांना सूचना असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या मुंबईतील एकाही जनता दरबाराला धनंजय मुंडेंची हजेरी नाही. 6 आठवड्यानंतर सुद्धा मुंडेंचा एकही जनता दरबार नाही. मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून त्यांनी 200 कोटी रुपये उचलले. अजितदादांनी तातडीनं आता कारवाई करावी, अंजली दमानियांची मागणी. तर प्रस्ताव मंजूर झालाच नसल्याचा दमानियांचा दावा. अंजली दमानियांच्या आरोपांचं धनंजय मुंडेंकडून खंडन. तर GR काढण्याची पद्धत आधी समजून घ्या, धनंजय मुंडेंचा दमानियांवर पलटवार. दिल्लीमध्ये आज शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर. संसद भवन ते सेंट्रल विस्टा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला लावणार हजेरी. राऊतांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एका मंचावर. शिवसेनेच्या 12 मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी. मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांच्या बैठका पुढे ढकलल्या. तर आमदारांची 28 फेब्रुवारी आणि खासदारांची बैठक 1 मार्चला होणार. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंकडून बैठकांचं सत्र सुरू. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची बैठक. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत करणार चर्चा. सरकार हिंदुत्ववादी आहे, हिंदू बांधवांकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. मंत्री नितेश राणेंचा इशारा. भाजपच्या रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री. तर रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा संपन्न. मोदी, फडणवीस, शिंदेंसह अजितदादांची सुद्धा या सोहळ्याला उपस्थिती. डोंबिवलीतल्या 65 इमारतींमधील रहिवासी शिंदेंची भेट घेणार. तर इमारतींमधील कारवाई प्रकरणात त्यांच्याशी चर्चा करणार. दुपारी 2 वाजता ही बैठक. निकषांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे लाडक्या बहिणींच्या संख्येत घट. तपासणीच्या प्रक्रियेनंतर आता लाखो महिलांना योजनेतनं वगळलं. आतापर्यंत 7 लाख महिला अपात्र. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारताचा बांगलादेशच्या टीमशी सामना. भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने दुबईमध्येच होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.